सिन्नरमधून आहे. सिन्नरमधील नामकरण आवारे पोलिसांच्या रडारवर आलेले. खरातला सिद्धपुरुष म्हणणारे नामकरण आवारे सध्या आता ते पोलिसांच्या रडारवर आलेले आहेत. शिर्डी पोलिसांकडून नामकरण आवारेंची चौकशी केली जाणार आहे. जगदंब पतसंस्थेच्या व्यवहारांबद्दल चौकशी केली जाईल. आवारे यांच्या जगदंब पतसंस्थेमध्ये अशोक खरातचे 32 खाती आहेत. खात्यांमधून कोट्यवधींची देवाणघेवाण करण्यात आली आहे. बंधू अशोक खरातला सिद्धपुरुष म्हणणारे नामकरण आवारे शिर्डी पोलिसांच्या रडारवर आले. आणि या संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे आपल्यासोबत आहेत. कुणाल, नामकरण आवारांनी आपल्या पुस्तकामध्ये खरातचा उल्लेख सिद्धपुरुष केलेला होता आणि त्यानंतर ते चर्चेमध्ये आले. आता सोबतच त्यांच्या जगदंबा पतसंस्थेच्या व्यवहारांवरून देखील त्यांची चौकशी होणार असल्याचं कळतंय. शिर्डीमधून एक मोठी अपडेट समोर येते. भोंदू अशोक खरात प्रकरणात आता त्याचा हस्तक मानला जाणारा नामकरण आवारे चौकशीच्या फेऱ्यामध्ये सापडला आहे. शिर्डी पोलिसांकडून नामकरण आवारेची सखोल चौकशी सुरू असून अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी तब्बल 1 तासाहून अधिक वेळ त्याची चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये सिन्नर येथील जगदंबा पतसंस्थेच्या व्यवहारावर विशेष भर देण्यात आलेला आहे. कारण नामकरण आवारे हे या पतसंस्थेचे संस्थापक असून या संस्थेमध्ये अशोक खरात खरातच्या तब्बल 32 खात्यांचा उलगडा जो आहे तो समोर देखील आलेला आहे. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयाची देवाणघेवाण देखील झाल्याची माहिती समोर येत असून या व्यवहाराचा तपास आता अधिक वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे अशोक खरातला सिद्धपुरुष म्हणणारे नामकरण आवारे आता स्वतःच शिर्डी पोलिसांच्या रडारवर आले आहेत आणि त्यांनी नामकरण आवारे यांनी अशोक खरातचा संदर्भात घेत किंवा अशोक खरातच्या माध्यमातून प्रस्तावना करत असा मी नामकरण हे देखील पुस्तक लिहिलेलं आहे. या प्रकरणामध्ये पुढे आणखी कोणती मोठी नावे समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र नामकरण आवारे यांची शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे आणि नामकरण आवारेंवर आता काही कारवाई होणार का, शिर्डी पोलीस काही कारवाई करणार का, हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच कुणाल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.